की आज कार्यालय क्षेत्रात जर पाहिलं तर एक आव्हानच आहे. तर ते आव्हान कोणतं आहे? जुनी पिढी आणि नवीन पिढी आताची एकत्रित काम करत आहेत. जुनी पिढी जी आहे त्यांच्याकडे अनुभवाचा प्रचंड खजिना आहे आणि नवीन पिढीकडे आत्ताचं तंत्रज्ञान आहे. आणि यामुळे होतो काय आहे? एकच होत आहे की अहंकार वाढलेला आहे याच्यामुळे. कारण जुनी पिढी जी आहे त्यांच्याकडे अनुभव प्रचंड आहे. अनुभवाचे त्यांच्याकडे मोठा खजिना अनुभवाचा आहे. त्यांना योग्य अयोग्य काय आहे हे सगळं माहीत आहे. कारण त्यांनी उन्हाळे पावसाळे सगळे सहन केलेले आहेत. त्यामुळे वेळ काळ परिस्थिती याचं त्यांना भान असतं. ते घाई गडबडीनं कोणताही निर्णय कधी घेत नाही. म्हणजे त्यांना एक शिस्त असते किंवा शिस्तप्रिय अशीही असतात. पण याच ऑफिसमध्ये काम करणारी नवीन पिढी ही थोडीशी चंचल आहे. कारण कॅम्प्युटरचा जमाना आहे आणि त्यामुळं त्यांना सगळं झटपट हवं आहे. विचार करण्याची त्यांच्याकडे प्रवृत्तीच नाही आहे. बऱ्याच कार्यालयामध्ये आपण हे पाहतो असं हे वातावरण. आणि याच्यामुळे अहंकार वाढलेला आहे. आणि अहंकार वाढण्याचं एकच कारण आहे, तो म्हणजे संवाद. इथं संवाद कमी पडत आहे. का कमी पडत आहे? कारण नवीन पिढी जी आहे ना ती जुन्या पिढीला समजून घेत नाही आहे. जुनी पिढी सगळं जाणते आहे, समजते आहे, पण त्यांची अवस्था आज जर पाहिलात तर तुम्ही बऱ्याच क्षेत्रामध्ये तर वाईट दिसते आहे. तर मी एवढंच आवाहन करेन नवीन पिढीला, जुन्या पिढीचा हात धरून तुम्ही पुढे चाला. कारण त्यांच्याकडे अनुभव प्रचंड आहे. कारण त्यांची नेमणूक उगीच त्या ठिकाणी झालेली नाही. अनुभवाचा खजिना आहे ना त्यांच्याकडे. इतकी वर्ष त्यांच्याकडचा, इतक्या वर्षाचा त्यांच्याकडे अनुभव आहे. आणि हा अनुभव तुम्हाला कुठे शाळा कॉलेजमध्ये सुद्धा भेटणार नाही आहे. तो अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यामुळे नवीन पिढी जी काम करत आहे त्याने जुन्या पिढीतली जी काही माणसंही त्यांच्यासोबत काम करत आहेत त्यांच्या हाताला हात धरून तुम्ही चाला. नक्कीच तुमची प्रगती होईल आणि उन्नती होईल. पहा ना, जुनी पिढी जी आहे, कारण ऑफिसमध्ये सुद्धा हे एक असे गट निर्माण झाल्यासारखे झालेले आहेत. कारण संवादच कमी झालेला आहे. त्यांना नवीन पिढीला जुन्या पिढीशी बोलायला आवडत नाही. कारण जुन्या पिढीचे विचार जे आहेत ते त्यांना रुचत नाहीत.